आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या स्वाभिमानी यात्रेमध्ये त्यांना काय काय प्रश्न जाणवत आहेत, काय काय समस्या जाणवत आहेत. दादा काय सांगाल, स्वाभिमानी यात्रा सुरू झालेली आहे, गेल्या 8 दिवसांपासून तुम्ही गावोगावी दौरा करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? तो प्रतिसाद आपल्याला खूप चांगला मिळतोय आणि आपण गावं तर सगळी फिरतोय, पण विशेष म्हणजे ह्या दौऱ्यामध्ये आपण वाड्या वस्त्या फिरतोय आणि तिथं आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक वाड्या वस्त्यांवर भरपूर वर्ष नंतर कोणतरी तिथं गेलंय आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्या तिथल्या बारामतीकरांना आहे आणि त्याच्यामुळं तिथं आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. लोकांमध्ये काय समस्या जाणवत आहेत, कुठले प्रश्न सोडवायला पाहिजे होते सुटले नाहीत असं वाटतंय काही लोकांचं? आता पाण्याचा प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे. बेरोजगारी बारामतीत खूप वाढली आहे, गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे किंवा जे काय त्यांना सांगितलेलं आता दुधाचं अनुदान असेल वगैरे असे हे गोष्टी त्यांना मिळाले नाही आणि अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. अजितदादांकडून दावा केला जातोय की जवळपास 800 कोटी रुपयांची कामं जी आहेत ती बारामतीमध्ये सुरू आहेत. मग या कामांचा तुमच्या दौऱ्यामध्ये कुठं परिणाम जाणवतोय का? लोकांना समाधानी आहेत असं वाटतंय? नाही, मला वाटत नाही, कारण जे मूळ मुद्दे आहेत, जे लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत, त्याच्यावर काम केलं जात नाहीये असं आम्हाला सगळ्यांना तिथे गेल्यावर जाणवतंय. आता कुठले प्रश्न सुटलेत? तुम्ही 2 दिवसांपूर्वी आरोप केला होता की ठेकेदार जोपासण्याचं काम केलेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता काय ठराविक आहेत तिथं, म्हणजे आमचं हे मत नाहीये, पण जे लोकांकडून आम्हाला जे ऐकण्याला मिळतं हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. पण असं दिसतंय की फक्त काही ठराविक तिथले ठेकेदार असतील, त्यांनाच काय काय कामं जात आहेत, त्यांनाच तिथला निधी जातोय आणि त्याच्यामुळे नाराजी आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये वाढली. दादा लोकसभेपासून अनेक पत्र व्हायरल झाली आहेत, निनावी पत्र व्हायरल झाली आहेत. 2 दिवसांपूर्वी एक गब्बरचं पत्र व्हायरल झालेलं होतं आणि काल जे पत्र व्हायरल झाले गब्बरच्या नावानं, त्यामध्ये थेट तुमच्यावर निशाणा साधलेला आहे की युगेंद्र पवारांना बारामतीकरांवर लादू नका. असं काय नेमकं काय वाटतंय निनावी पत्रांबद्दल? तर कोण कोणावर काही लादत नाही, पण जर बारामतीकरांची इच्छाच असेल, जर बारामतीकरांनी स्वतः ठरवलं असेल तर मग तो त्यांचा निर्णय. आणि आता हे पत्रांचं सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण आता लोकसभेपासून हे सगळं आता सुरू आहे. सगळ्यांना विनंती असेल, मग ते कोणीही असतील, की जर बोलायचंय मग समोर येऊन बोला. आणि तुम्हाला सगळ्यांना पण विनंती आहे की तुम्ही ह्यांना असं एवढं महत्व देत जाऊ नका. दादा विरोधकांकडून आरोप केला जातोय की लोकसभेपासून जे पत्र व्हायरल जातात त्यामध्ये कुठेतरी शरद पवार गटाचा हात आहे. त्या संदर्भातली एक तक्रार जी आहे ती दिलेली आहे. सायबर शाखेकडून त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केलेली आहे. नाही, आम्ही पण सायबर शाखेकडे जाणार आहे, कारण नक्की कोण हे करतंय ते लोकांसमोर येऊ दे, ते कोणीही असू दे. असं आपण कसं म्हणू शकतो की ते पवार साहेबांच्या पक्षाचे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील. आम्ही पण सायबर शाखेकडे तिथं तक्रार करणार आहे. आज आमच्या विरोधात पण पत्र येत आहेत, आम्हीच आमच्या विरोधात पत्र लिहितो असं नसतं. खूप खूप धन्यवाद. हे होते युगेंद्र पवार आणि त्यांनी सांगितलेलं आहे की निनावी पत्रांचा सिलसिला जो सुरू आहे त्या संदर्भात ते देखील सायबर शाखेकडे जाणार आहेत आणि तक्रार करणार आहेत. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.